शिवरायांनी आपल्या मुठभर सवंगड्यांचं सुरू केलेला हा स्वराज्याचा संकल्प पुढे जाऊन एका विशाल अशा साम्राज्यात रूपांतरित झाला। कोणतेही राज्य चालवण्यासाठी किंवा ते टिकवून ठेवण्यासाठी सैन्याची व राज्यकारभार करण्यासाठी मंत्रिमंडळाची गरज असते। शिवाय सर्वांचे आर्थिक नियोजनही असावे लागते। त्या सर्वांना त्या कामाचा मोबदलाही द्यावा लागतो। शिवकाळात स्वराज्यातील मंत्रिमंडळ व सैन्यांना किती पगार होता ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तरी आपण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच करा आणि सोबत चॅनलला सबस्क्राईबही करा। शिवरायांनी ज्यावेळेस स्वराज्याची शपथ घेऊन आपल्या दिव्य कार्याला सुरुवात केली त्यावेळी हळूहळू महाराज स्वराज्यातील लोकांचा विश्वास संपादन करू लागले। त्यामुळे हजारोंच्या संख्येने सैनिक स्वराज्यात भरती होण्यास आतुर असत। अगदी स्वराज्यावर कितीही कठीण प्रसंग आला तरी महाराज सैनिकांचा पगार वेळेवर करत असत। इतिहासात आत्तापर्यंत असे कुठेही दिसून येत नाही की महाराजांनी सैनिकांचे पगार थकवले आहेत। नेहमी ठरलेल्या वेळेला ठरलेल्या तारखेला पगार होत असे। विशेष म्हणजे एखादी मोहीम मोठी असेल तर त्या मोहिमेचा आगाऊ पगार महाराज सैनिकांना देत असे, जेणेकरून सैनिकांच्या कुटुंबाचे हाल होऊ नये। आता आपण स्वराज्यातील मंत्र्यांना किती वेतन दिले जात होते ते पाहूयात। प्रथम पंतप्रधान यांना वार्षिक 15,000 होण इतके वेतन मिळत असे, तर अमात्य यांना वार्षिक 12,000 होण, तर इतर 6 प्रधानांना 10,000 होण एवढे वार्षिक वेतन मिळत असे। शिवाय चिटणीसांना 6,000 होण इतके वार्षिक, तर सुभेदारास 400 होण वार्षिक आणि सुभा कारकुनासही 400 होण वार्षिक मिळत असे। शेवटी मुजुमदारास 100 ते 125 होण वार्षिक असा पगार होत असे। अशा प्रकारे स्वराज्यातील मंत्री व कर्मचारी यांना महाराज वेतन देत असत। आता आपण लष्करी वेतन पाहूयात। सरनोबतास महाराज वार्षिक 5,000 होण एवढा पगार देत असत। पंचहजारी सरदारास 2,000 होण, 1,000 मनसबदारास 1,000 होण, जुमलेदारास 500 होण व हवालदारास 125 होण, बारगिरास 9 होण वार्षिक। बारगीर म्हणजे असा घोडेस्वार ज्याचा घोडा, खुगीर, शस्त्र सगळं सरकारी खर्चातून होत असे। आता पायदळामध्ये सप्तहजारी सरदारास 1,000 होण वार्षिक, तर 1,000 सरदारास 500 होण वार्षिक, जुमलेदारास 100 होण, तर सामान्य शिपायास प्रति महिना 3 होण व भत्ता वेगळा मिळत असे। आणि या लष्करास मदत करणाऱ्या कारभाऱ्यांना कामानुसार जास्तीत जास्त 500 होणपर्यंत पगार असे। महाराजांच्या आरमारात जवळपास 400 होण जास्त जहाजे होती। त्यामुळे खलाशी, अधिकारी, कर्मचारी यांना त्यांच्या कामानुसार व पदानुसार पगार दिला जाई। परंतु आरमाराची वेतन बाहेरच्या बाहेर भागेल अशी व्यवस्था महाराजांनी केली होती। सागरी मार्गातून होणारा व्यापार, जकात तसेच खंडणी इत्यादींमध्ये तो खर्च केला जाई। शिवाय मैदान गाजवणाऱ्याला व पराक्रम गाजवणाऱ्याला बक्षीस, पुरस्कार, हत्ती, घोडा, पालखी, मौल्यवान वस्तू, अलंकार यांचा मान दिला जाई। तसेच जखमींना औषधोपचाराला खर्च दिला जाई। आता स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ओळखले जाणारे गुप्तहेर खाते। शिवराय गुप्तहेर खात्यावर भरपूर पैसा खर्च करत असत। महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे यशच म्हणावे लागेल, कारण जवळपास 350हून जास्त वर्षे झाली तर या गुप्तहेर खात्याची माहिती आपल्याला मिळाली नाही। त्यामध्ये फक्त 6 गुप्तहेर खात्यांची नावे आपल्याला माहीत आहेत। त्यामध्ये सुंदरजी, रावजी, कर्माजी, विश्वास मोसेखोरे, विश्वासराव दिघे आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक। या व्यतिरिक्त अन्य गुप्तहेर, त्यांचे पगार याबद्दल अजून काहीच माहिती आपल्याला मिळत नाही।